माझ्यासाठी इतकंच आहे की मी समहाव लोकांमधलं चांगलंच बघण्याचा प्रयत्न करते. कारण मी जर नेगेटिव्हच बघायला लागले त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर होणार आहे. आणि हे मी केलं आहे, ॲक्च्युली नाही केलं आहे. मला खूप सांगतात, आय थिंक मी ना खूप ब्लाइंडली लोकांवर ट्रस्ट करते. मला असं वाटतं की सगळी लोकं चांगलीच असतात आणि जर ते काही वाईट करत असतील तर त्याच्यामागे काही ना काहीतरी एक सिच्युएशन आहे. सर्कमस्टान्सेस लोकांना वाईट बनवतात. लोकांचा मूळ स्वभाव हा कधीच वाईट नसतो. त्यांना सिच्युएशन्समुळे ते वाईट होतात. सो माझ्यात इन जनरल लोकांना घेऊन खूप पेशन्स आहे आणि मी खूप आय होल्ड ऑन टू थिंग्स, आय होल्ड ऑन टू पीपल अ लॉट. त्यामुळे मी खूप प्रयत्न करते की सस्टेन करण्याचा लोकांबरोबर. पण एकदा जर मला वाटलं की नाही, म्हणजे नाव आय हॅव लॉस्ट इट, किंवा जर मला कुठल्याही क्षणी जर मला जर डिसरिस्पेक्टेड वाटलं किंवा वाटलं की मला कोणी ग्रँटेड धरतंय, तर त्यावेळी मी तरीही 3 चान्सेस देते, भरपूर देते इनफॅक्ट. पण ज्या क्षणी मी सोडते ना ती व्यक्ती, मी कधीच मागे वळून बघत नाही. सो माझा इन जनरल अप्रोच लोकांकडे हाच आहे की एव्हरीबडी इज गुड. सिच्युएशन्समुळे ते असे वागतायत. सो मला माझी आई म्हणा, माझी बहीण म्हणा, त्यांचं असं असतं की थोडे रियालिटी चेक्सची गरज आहे तुला सुद्धा. की सो मी ना कधी कधी मला बघायचं नसतं. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला दिसतंय की ती व्यक्ती नाही आहे चांगली, किंवा दॅट पर्सन इज नॉट बिईंग फेअर टू मी, हे मला दिसतंय, तरीही मला बघायचं नसतं. माझं असं आहे की नाही, पण आय एम ओके, मला चालतंय, लेट मी वर्क अराउंड यू. तुला नाही ना जमत आहे, मग मी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करेन. पण एका पॉईंट नंतर मग मी गिवअप करते, कारण आपण 10 वेळा लोकांना एकच गोष्ट नाही सांगू शकत किंवा काय. सो आय थिंक मोर ऑर लेस मी, आणि टचवूड माझा हाही एक्सपिरियन्स आहे की आता आपण दोघी बसलोय एक्झाम्पल, आणि तू म्हणतेस की तुला एखादी व्यक्ती नाही आवडत आहे किंवा तुझा एखाद्या व्यक्तीबद्दल नाही चांगला एक्सपिरियन्स आहे. माझा एक्झॅक्ट ऑपोजिट असतो की मला असं होतं की आपण सेम व्यक्तीबद्दल बोलतोय का, कारण मला नाही फार वाईट एक्सपिरियन्स आला आहे त्याचा. सो हेही, आणि आय थिंक इट इज ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह, की मला एकतर चांगली लोकं भेटली आहेत आणि मला लोकांमध्ये चांगलं बघायला आवडतं. सो आय थिंक इट जस्ट मेक्स माय लाईफ व्हेरी इझी, असं मला वाटतं. अशी एखादी व्यक्ती की जी तुला वाटते अरे खूप चांगली आहे किंवा ही आधी खूप चांगली होती आणि सडनली तिच्यात चेंजेस व्हायला लागतात आपल्या जवळच्या व्यक्तीत, आणि आपण सहज म्हणतो किती बदलली ही, अशी नव्हती ही. असं झालंय तुझ्या बाबतीत कधी? आणि त्याचं तुला कमालीचं वाईट वाटलंय, कारण ते आपलं माणूस असतं. हो, म्हणजे आहेत माझे काही, माझा एक मित्र आहे, जुना मित्र आहे, आणि असे वीवर एकदम बेस्ट ऑफ फ्रेंड्स, की अगदी घरच्यासारखं आमचं रिलेशन होतं. आणि आय डोंट नो, म्हणजे आत्ताच्या घडीला आय थिंक मला टॉप ऑफ माय हेड आता मला तोच आठवतोय. मला माहीतच नाही की आता तो कुठे आहे. आणि म्हणजे किंवा माहीतही असेल, आय डोंट नो. पण एक गेल्या 2-3 वर्षात त्याचं इतकं फ्लिप झाला, आय डोंट नो वॉट. आणि मी आजही त्या प्रश्नात आहे की इतकं काय झालं की गोष्टी इतक्या बदलल्या, किंवा तू इतका बदललास, की मी काही बदलले, किंवा आपल्या इक्वेशनमध्ये काय चेंज झालं आहे, मला खरंच नाही माहीत. आणि मी आजही तोच विचार करते की एवढं काय बदललं आहे. आणि डेफिनेटली म्हणजे मला खूप जास्ती काय म्हणतो अफेक्ट केलं, कारण माझ्यासाठी फ्रेंडशिप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि माझ्यासाठी माझे फ्रेंड्स खूप महत्त्वाचे आहेत. सो त्यात जेव्हा एखादी व्यक्ती अशी बदलते, आणि आता साधारण 2-2.5 वर्ष झाली की माझं बोलणंच नाही झालं त्याच्याशी. सो मला असं आहे की आय डोंट नो, मला ते सगळ्यात जास्ती अफेक्ट. तुझं काम वगैरे बघून पण त्याच्याकडनं कॉल नाही आला की अरे अक्षय, आपण करतोच ना फ्रेंड्सना हां, नॉर्मली? ऑफकोर्स. काय म्हणतो मधल्या काळात तर मी तेच सांगते की त्याने माझी संपूर्ण जर्नी पाहिली आहे, की राईट फ्रॉम
मी जस्ट काय म्हणतो सुंदरा मिळायच्या अगोदरपासून ते सुंदरा मिळालं, त्यानंतर मला अवॉर्ड्स मिळाले, त्यावेळी सुद्धा की आपण तुझ्यासाठी एक चांगली स्टायलिस्ट बघूया, आपण हे करूया ते करूया, म्हणजे ही वॉज देअर थ्रू आउट द प्रोसेस. आणि सडनली आणि अगेन की मला माहितीच नाही आहे आजही की असं काय बदललं. सो इट्स जस्ट दॅट की नाहीच आहे, काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. आय थिंक ती एकच गोष्ट आहे जी मला खूप जास्ती बॉदर करते. आणि बट आय ऑलवेज कीप हिम इन माय प्रेस, कारण मला आता आमचे कॉमन फ्रेंड्स पण आहेत बरेच. सो मला वाया माहिती आहे की ही इज हॅपी वेर एव्हर ही इज. सो मी जस्ट माझ्या प्रार्थनेत त्याला ठेवते की तू जिथे कुठे असशील तू खुश राहा. पण मला कधीतरी आयुष्यात कळलं पाहिजे की असं काय झालं की गोष्टी इतक्या बदलल्या. अक्षया, मग मराठी मालिका का नाही? थेट आता वेब सिरीज नंतर हिंदी मालिका येते समोर, मराठी का नाही? मी कधीच कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही. माझ्यासाठी लँग्वेज इज नॉट अ बॅरियर ॲट ऑल. म्हणजे मला कुठलीही भाषा द्या, मला करायला आवडेल. पण समहाव कामच मराठीतून फार काही आलं नाही. मी एक केली होती इनफॅक्ट मध्यंतरी, मी कॉन्स्टेबल मंजू नावाची जी सिरियल होती त्यात मी एक कॅमिओ केला. बट मला स्वतःला नाही माहीत, कारण मला जितके पण लोक भेटतात प्रत्येक जण आजही, आता सिरियल संपून 2.5 वर्ष झाली आहे तरीही, सुंदरा संपून 2.5 वर्ष झाली तरीही आपल्या मराठी इंडस्ट्रीतली अनेक लोक भेटून मला हेच म्हणतात की खूप छान काम करतेस, किती नॅचरल काम करतेस, आम्हाला तुझं काम आवडतं, किती खूप कौतुक होतं. मग मला असं होतं की पण मग काम का नाही देत आहात? म्हणजे ठीक आहे ॲक्टर्स तर आय अंडरस्टँड ऑफकोर्स, पण माझं अनेक क्रिएटिव्सशी, अनेक मेकर्सशी पण बोलणं झालं आहे. म्हणजे ते मला असं आहे की आम्हाला फार आवडतं की तू किती क्रिएटिव्ह आहेस, तू फक्त ॲक्टिंग आहे की ॲक्टिंग नाही करत, तू इतर गोष्टी पण एक्सप्लोर करतेस, तू नेहमी स्वतःला ग्रो करत असतेस, तू वर्कशॉप्स करतेस. माझ्या बॅकग्राऊंडला एकच वाक्य असतं की पण मग काम का नाही देत आहात तुम्ही? की तुम्हाला जर एखादी व्यक्ती माहिती आहे की चांगलं काम करते तर का त्या व्यक्तीसाठी मग का नाही? आणि असं नाही आहे की आपल्याकडे, आणि मी हे डे 1 पासून म्हणायला लागले की मला फक्त एक लीड केलंय म्हणून आता सगळे पुढचे मला लीडच करायचेत अशातलाही माझं कधीच कंडिशन नव्हतं. आणि ह्याच्याबद्दल मी जितक्यांशी माझं बोलणं झालं मी त्यांनाही हे सांगितलंय. आय जस्ट फील आजही मी कदाचित चुकतही असेल हे बोलताना, पण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आजही असे खूप कमी कॅरेक्टर्स आहेत की जिथे ते युनिव्हर्सली माझ्यासाठी फिट होऊ शकतील. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर ती जाड मुलगी असेल तर मग एकतर ती टिपिकल एक मैत्रीणच असेल जी खादाड दाखवतात, किंवा मग काहीतरी कॉमेडी कॅरेक्टर असेल, किंवा मग अगदीच ते अच्छे करणारे जे विलन, एक कॅरिकेचर. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ऑफकोर्स कॉमेडी इज माय फेवरेट जॉनर, ती वेगळी गोष्ट आहे, मला ती करायला. पण जर जाड मुलगी असेल किंवा जाड व्यक्ती असेल तर काहीतरी एक कॅरिकेचरिश अटॅच केलंच पाहिजे, किंवा तिला खादाडच दाखवली पाहिजे, किंवा मग शी इज अन अंडरडॉग आणि मग ती कशी हिरो म्हणून येते. जो सुंदराचा प्लॉट होता मेजरली की शी इज अन अंडरडॉग आणि ती त्याच्यातून कशी बाहेर पडते आणि एम्पावर होते. सो मला असं वाटतं की युनिव्हर्सल कॅरेक्टर्स, मी पण एखादं छानसा कॅरेक्टर, जसं आता फॉर एक्झाम्पल माझ्या घरी सगळेच सिरियल्स बघतात इन जनरल. सो आता फॉर एक्झाम्पल माझ्या मैत्रिणींचेच कॅरेक्टर्स घेऊन सांगेन. लग्नानंतर होईल प्रेममध्ये काश्मीराचं जे काश्मीरा कुलकर्णीचे कॅरेक्टर करते रम्याचं, तसं एखादं कॅरेक्टर मी करू शकले असते. किंवा सावल्यांची जणू होऊ सावलीमध्ये गौरी किरण जे कॅरेक्टर करते वैनीचं, दॅट इज अगेन फनी आहे ते सुद्धा कॅरेक्टर, ते पण मी करू शकले असते. पण अशा दे आर युनिव्हर्सल कॅरेक्टर्स, युनिव्हर्सल आहेत. आता त्या दोघी इंडिव्हिज्युअली ॲज ॲक्ट्रेसेस दे आर डुईंग कम्प्लीट जस्टिस टू दॅट पार्ट, मी त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. पण माझं म्हणणं आहे की ह्या अशा कॅरेक्टर्ससाठी पण माझा विचार होऊच शकला असता जो नाही होत. सो मी पण जरा त्या फिक्समध्ये होते की मी काय करावं. माझा एक खूप चांगला मित्र आहे आणि तो कास्टिंग डिरेक्टर आहे म्हणून मी त्याला ओळखते. सो मी अशी कधी फिक्समध्ये पडले ना की मी कित्येकदा त्याला फोन करते
की मैं क्या करूँ, ये प्रोजेक्ट करू क्या. मला मधल्या काळात पण एका हिंदी सिरियलसाठी चाललं होतं, पण मला नाही आवडलं कॅरेक्टर का असं बरेच अदर लॉजिस्टिक गोष्टी बऱ्याच होत्या त्यात. सो मी तेव्हा त्याला फोन केला, म्हटलं की सुनिये ना, म्हटलं मी आत्ताच एक वेब सिरीज आणि त्या तस्करीचं शूट झालं होतं. सो माझं तेव्हा मनात आलं होतं की म्हटलं मी तस्करी आत्ता म्हटलं मैंने वेब शो किया है, तर मग मी थांबावं का, की मी टेलिव्हिजनकडे परत वळावं. म्हटलं टेलिव्हिजन केल्यावर मग इतर कामं करता येत नाही, की म्हटलं मग मी मराठीत करू. तेव्हा त्याने मला एकच गोष्ट सांगितली. तो म्हणाला की तू ऍक्टर आहेस ना, मग तुला कुठलंही काम तुझा सराव झाला पाहिजे.